हा खरं तर या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्यता नंतरच्या कालखंडामध्ये हे तुम्हा आम्हाला शिकवणार महान विभूतींचा खरं तर 1 ऑगस्ट होता. एक सूर्य अस्ताला गेला आणि दुसरा सूर्य जन्माला आला. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आपण साजरी करतो आणि दुसरीकडे लोकमान्य टिळकांच्याच विचारावरती आधारित असणार तेच विचारधारणा पुढे खरं तर एखाद्या लेखनीने पुढे न्यावं असा काहीतरी 1 ऑगस्ट हा दिनविशेषामध्ये जन्माला आला. आणि तोच दिनविशेष आज आपण आजच्या एकत्रीकरणामध्ये साजरी करतोय. मित्रांनो, खरं तर हिंदुस्थान असा एक शब्द हा अस्तित्वात आला आणि त्या हिंदुस्थानाच्या पाठीवरती एक महान असं राष्ट्र जन्माला आलं आणि ते म्हणजे महाराष्ट्र. उभ्या जगामध्ये कुठल्याही राज्याचं कुठल्या व्यक्तीचं नाव महाराष्ट्र नाहीये, परंतु हिंदुस्थानाच्या पाठीवरती एक शब्द जन्माला आला होता आणि तो म्हणजे महाराष्ट्र. आणि मग तुमच्या आमच्या सारख्यांना प्रश्न पडतो की महाराष्ट्र हा नेमका कुणाचा? की संन्यासाचं पर म्हणून ज्याला हिणवलं त्या ज्ञानदेवांचा महाराष्ट्र आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं सांगणाऱ्या नामदेवांचा महाराष्ट्र आहे. माझी मुलगी शिकली पाहिजे, माझ्या मुलीला शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून 24 सप्टेंबर 1848 ला पुण्याच्या भिड्यांच्या वाड्यामध्ये या स्त्री शिक्षणाचा ध्यास धरणाऱ्या फुले रामपंतांचा महाराष्ट्र आहे. जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी अशी सिंह गर्जना करणाऱ्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साहेबांचा महाराष्ट्र आहे. कुलकर्णी नावाच्या शिक्षकाने एका मुलाला वर्गाच्या बाहेर बसविलं आणि त्याला सांगितलं की तुला शिकण्याचा अधिकार नाहीये, तू वर्गाच्या बाहेर बसून शिक. तो मुलगा वर्गाच्या बाहेर बसून शिकला. आज तागायत त्या मुलाच्याच लेखणीवरती संबंध जगाला चालावं लागतंय. अर्थात भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र. छत्रपतीपद कुठल्या प्रकारच्या वारसा पदाने न घेता स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि स्वतःच्या नेतृत्वावरती हे उभं हिंदवी स्वराज्य निर्माण करून तुम्हा आम्हाला हक्काचं व्यासपीठ तयार करून दिलं आणि मोगलांचा झेंडा बाजूला सारून हा आई भवानीचा भगवा हा उभ्या महाराष्ट्रात फडकविला. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. नवग्या तत्कालीन कालखंडातील पुरोगामी परिस्थिती बाजूला सारून फक्त विचारधारणेवरती ही लेखणी उभी करून तुमचं आमचं मनपरिवर्तन करणार लेखणी तत्कालीन कालखंडामध्ये समोर आली. 1.5 दिवसाचा शाळा शिकून शिकलेला व्यक्ती महत्व फक्त पुढे आलं. अशा डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रात तुमचा आमचा जन्म व्हावा खरं तर ही 7 जन्माची पुण्याई असावी लागते. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आपणही साजरी करत असताना 1920 चा आपण तो विचार केला. 1 ऑगस्ट 1920 चा तर स्वराज्य हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आणि मी तो मिळविणारच. कारण स्वातंत्र्य हे माझ्यासाठी आहे. ते विचारांचं स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतील, नव्हे तर प्रवास करण्याचं स्वातंत्र्य असेल, ते फक्त हे उभ्या महाराष्ट्रात आमच्यासाठी आहे, भारतासाठी, भारतातील नागरिकांसाठी आहे. तोही विचारधारणेचा वारसा ह्या खऱ्या अर्थाने पुढे नेत. आणि मग ही पुरोगामी परिस्थिती जी होती, व्यवस्था जी होती, ते व्यवस्थेला सुद्धा विरोध करण्याचं कामकाज तत्कालीन कालखंडामध्ये केलं गेलं. लोकमान्य टिळकांच्या विचारांच्या नंतर जर आपण तत्कालीन कालखंडातला विचार जर समोर घेतला ते गोष्ट प्रामुख्याने जाणवते. तत्कालीन कालखंडामध्ये गरज होती फक्त ती विचारांची, कारण त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थेला विरोध करायचा होता. ब्रिटिश इंग्रज अधिकारी असतील किंवा जुलूम जबरदस्ती करणारी ती लोक असतील, त्यांना जुगारून देऊन लोकांच्या मनावरती विचारांचा पगडा त्या ठिकाणी करायचा होता. विचार लोकांमध्ये पटवून द्यायचे होते की व्यवस्था आपल्यावरती कशा प्रकारचा अन्याय अत्याचार करते. आणि मग 1 ऑगस्ट 1920 ला त्या वालुबाईच्या पोटी एक तुका नावाचा मुलगा जन्माला आला. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक वाटेगाव म्हणून गाव आहे. अगदी छोटस गाव आहे. त्या सांगली जिल्ह्यामध्ये या तुका नावाच्या एका मुलाचा जन्म झाला आणि पुढे
त्या मुलाचं नाव तुका ठेवलं. तुका तो पुढे तुकाराम झाला. आता त्याला रामही कसा जोडला गेला हा तो विचारांती आहे. आणि मग तत्कालीन कालखंडातली परिस्थिती अशी काय झाली की शिक्षणाची परिस्थिती समोर आली आणि ज्यावेळेस शिक्षणाचा ध्यास म्हणून अण्णाभाऊ साठे हे शाळेमध्ये गेलेत. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी बाब त्या तत्कालीन कालखंडात आहे किंवा तुम्हाला आम्हाला शिकण्यासारखे आहे, मलाही शिकण्यासारखे आहे आणि तुम्हाला सुद्धा शिकण्यासारखे आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अर्थातच तुकाराम हा ज्यावेळेस शाळेमध्ये गेलेत, शाळेमध्ये गेल्यानंतर शाळेची परिस्थिती खरं तर त्यांच्यासाठी बिलकुलही नव्हती. कारण तत्कालीन कालखंडातलं शिक्षण हे फक्त उच्च जातीतील लोकांसाठी होतं. हा तुकारामाला एक दीनदलित म्हणून त्या ठिकाणी बघितलं जायचं. त्यांच्यासाठी ही शिक्षण व्यवस्था नव्हतीच. आणि हा तुकाराम नावाचा मुलगा हा शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्यानंतर एक दिवस शाळेत गेला, एक पूर्ण दिवस, कदाचित सोमवारी शाळेत गेला असं समजा, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत गेले. परंतु शिक्षकांची वागणूक, शाळेची वागणूक, समाजाची व्यवस्था आणि तत्कालीन कालखंडातली असणारी पुरोगामी व्यवस्था ती दंडलितासाठी जी होती ती अण्णाभाऊंना खटकली, या तुकारामाला खटकली. आणि त्याने तिथेच आपलं दप्तर उचललं, शाळेला विरोध करत शाळा सोडून दिली आणि पळून गेला. फक्त 1.5 दिवस, एक दिवस पूर्ण, दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस, असं 1.5 दिवसाचं शिक्षण घेऊन हा तुकाराम नावाचा मुलगा त्या ठिकाणावरनं निघून गेला. तिथून गेल्यानंतर फक्त व्यवस्था एकच होती त्या कालखंडामध्ये की या व्यवस्थेविरोधात झगडायचंय, लढायचंय. आणि मग पुढे तुकाराम हेच अण्णाभाऊ साठे म्हणून पुढे आलेत. म्हणजे आपल्याला शिकायला होईल की एकीकडे संत तुकारामांची कालखंडातली परिस्थिती त्यावेळेस बघितली ती 16व्या शतकामध्ये, आणि दुसऱ्या समाज व्यवस्थेचा विचार करत असताना हा दुसरा एक तुकाराम आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे महाराष्ट्राने 2 तुकाराम अनुभवले, एक विचारधारणेच्या तत्कालीन कालखंडाच्या विरोधात करण्याचं कामकाज, आणि दुसरीकडे अस्पृश्य म्हणून ज्याला हिनवलं, ज्याला वर्गाच्या बाहेर बसवलं आणि वर्गाच्या बाहेर बसूनच त्याला शिकावं लागलं. पुढे हाच तुकाराम साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे म्हणून आज महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर याच तुकारामाने भारतात नव्हे तर रशियासारख्या देशामध्ये छत्रपतींचा पहिला पोवाडा हा रशियामध्ये गायला. 1.5 दिवस शिकलेला फक्त व्यक्ती होता की ज्याने रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराज काय होते हे रशियामध्ये पोहोचवले. आणि ज्यावेळेस रशियामध्ये त्या लोकांना पटवून सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, 32 दातांचा बोकड असणारा अफजल खान छत्रपतींनी फाडला, शाहिस्ते खानाला त्याची जागा दाखवली, आपल्या स्वराज्यात असणारा जयसिंग कसा छत्रपतींनी गाडला, हे सगळं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये विचार फुगून दिलेत. त्यांनाही समजायला लागलं की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते. कारण द मॅनेजमेंट गुरु ऑफ छत्रपती शिवाजी महाराज हे अमेरिकेतलं पोरग MBAच्या विषयासाठी छत्रपतींचा व्यवस्थापनाचा अभ्यास करतं. शोकांतिका फक्त वेगळीच आहे की ज्या महाराष्ट्रात छत्रपती जन्माला आलेत त्या ठिकाणी फक्त अवघ्या 2 ते 3 गुणांसाठी छत्रपती आहे, हीच एवढी शोकांतिका आहे. आणि ज्यावेळेस तत्कालीन कालखंडात असणारे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे रशियन दौऱ्यासाठी ज्यावेळेस गेलेत, तर रशियन दौऱ्यासाठी गेलेले आता असताना त्यांना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्या रशियन लोकांकडून ऐकला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा त्या ठिकाणी ऐकल्या गेल्यात. आणि न कळत पण राहून पंडित जवाहरलाल नेहरूंनी सहज विचारलं की तुम्ही रशियन लोक आहात, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय माहिती. तर त्यावेळेस जे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की तुमच्याच महाराष्ट्रामध्ये असणारे अण्णाभाऊ साठे नावाची एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीने आपल्या शाहिरांच्या डफावरती, त्या डफाच्या तालावरती छत्रपतींचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवले. आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती जन्माला आलेत
आणि त्या छत्रपतींचे विचार आज सांगायला आम्ही घेतोय. रशियाच्या संसदेमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि सगळ्यात महत्वाचं मॉस्को नावाचं शहर आहे की त्या शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. काही अंशी शोकांतिका जरा वेगळी आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये अण्णाभाऊ साठे जन्माला आले त्या ठिकाणच्या लोकांना झगडावं लागतंय की आमच्यासाठी पुतळा तयार करा. जिथे अण्णाभाऊंचे विचार स्वतः फक्त त्यांनी नेलेत, छत्रपतींचे विचार नेलेत, त्या शहरातल्या लोकांनी तत्कालीन कालखंडातल्या राष्ट्राध्यक्षांनी अण्णाभाऊंचे विचार पुढे घेतलेत आणि छत्रपतींचे विचार जपत ही क्रांती पुढे नेलीत. हेच अण्णाभाऊंचा कार्याचा विचार जर केला तर शिक्षण फक्त 1.5 दिवस आहे, पण 1.5 दिवस होते व त्यांनी शिक्षणाला विरोध जरी केला तर त्यांचा विचार स्वतःचा होता की मला वर्गाचं शिक्षण नाही मिळालं तरी चालेल पण मला समाजातलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यांनी वर्गातली पुस्तकं नाही वाचली, त्यांनी जगात असणारे अस्तित्वात असणारी वागणारी लोकांची मनं वाचली, लोकांची डोकं वाचली, लोकांचे विचार वाचलेत आणि तेव्हाच त्यांची खऱ्या अर्थाने शाळा झाली. त्यांनी आवर्जून सांगितले की वर्गात बसून माझी शाळा नाही होणार, माझी लोकांमध्ये शाळा होणार आहे, समाजात बसून शाळा होणार आहे. आणि समाजातील लोकांना अण्णाभाऊंनी वाचलं आणि मग लक्षात आलं की तत्कालीन कालखंडातल्या व्यवस्थेला विरोध करावा लागेल, आपल्यावरती होत असलेल्या अन्याय अत्याचाराला विरोध करावा लागेल. आणि मग अन्याय अत्याचार करत असताना या ठिकाणी सगळं काही कामकाज होत असताना अण्णाभाऊंनी विचार लोकांमध्ये रुजवले आता असताना अण्णाभाऊंच्या एक गोष्ट लक्षात आली की लोकांना कुठल्या प्रकारची पुस्तकं देऊन चालणार नाहीये, तर मला कुठला तरी प्रकार समोर घ्यावा लागेल. तत्कालीन कालखंडामध्ये तमाशा अस्तित्वात होता, त्या तमाशाची परिस्थिती जरा खूप वेगळी होती. पण ज्यावेळेस अण्णाभाऊंनी तमाशाला जरा थोडं वेगळं रूप दिलं आणि तिथून पुढे तमाशाचा दृष्टिकोन बदलला. अगोदरचा जो तमाशा होता त्याच्यामध्ये गणगौळण असा काही प्रकार होता. अण्णाभाऊंनी आपल्या तमाशामध्ये छत्रपतींची कवनं पुढे आणली, छत्रपतींच्या कवनाद्वारे आपल्या तमाशाला सुरुवात केली आणि लोकांना हळूहळू विचार पटायला सुरुवात झाली. त्या व्यवस्थेला विरोध लोक करू लागली. आणि मग हेच अण्णाभाऊंनी विचारांची धारणा लोकांमध्ये रुजवत असताना फक्त 1.5 दिवस शिकलेला माणूस 35 वरची कादंबरी म्हणजे 35 कादंबऱ्या, त्याच्यावरती कादंबऱ्या लिहिलीत, प्रवास वर्णनं लिहिली, 7 चित्रपट कथा लिहिल्यात, अशा वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेल्या माणसाने लिहिली. मला वाटते 1.5 दिवस शिकलेला माणूस जर एवढं सारं लिखाण करू शकतो तर तुमच्या माझ्यासारखा शिकलेल्या माणसाला आपल्याला आजही जमत नाहीये. मग खूप मोठा प्रश्न आपल्या समोर येतो की आपलं शिक्षण तत्कालीन कालखंडामध्ये फक्त 1.5 दिवस शिकलेला व्यक्ती जर समाज व्यवस्थेला बदलण्याचं शिक्षण करू शकतो, त्या कालखंडातल्या व्यवस्थेला बदलण्याचा विचार तो मांडू शकतो. फक्त फरक एकच होता की परिस्थिती. त्या कालखंडामध्ये लोकांची मनं बदलण्याचं कामकाज अण्णाभाऊंना करायचं होतं आणि त्याच वेळेस फकीरा सुद्धा व्हावं लागलं. एक फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊंनी लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. नंतरच्या कालखंडामध्ये तीच फकीरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी ठेवून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलं. पण आजही त्याच फकीरा कादंबरीवरती लोक पीएचडी करताय. जे डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचाही अजून विचार जर आपण करत गेलो तर त्या कालखंडामध्ये कदाचित चांगल्या पदावरती ते गेले असते. कारण गोवा मुक्ती चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या दोन्ही चळवळीमध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी खूप मोठी आपली बाजू त्या ठिकाणी लावलेली होती. मुंबईच्या 1856ला मुंबईला ज्यावेळेस म्हणजे मुंबईच्या संमेलनाचा विचार केला, साहित्य संमेलनाचा विचार केला, तर त्याही ठिकाणी सुद्धा अण्णाभाऊंनी आपले विचार त्यावेळेस मांडले गेले. आणि एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की अनेकांनी अण्णाभाऊंच्या सोबत असणाऱ्या अनेक लोकांची दखल त्या कालखंडात घेतली गेली. अमर शेख असतील, गवाणकर असतील, यांची दखल त्या ठिकाणी घेतली गेली कारण ते उच्च जातीत जन्माला आलेले होते म्हणून. अण्णाभाऊंची दखल त्यावेळेस घेतली गेली नाही कारण दीन दलित म्हणून त्यांना समाजात भोवलं होतं. मग अण्णाभाऊंनी हे विचार करत असताना एक छक्कड पुढे आली.
जशी आपण आता लावणी म्हणतोय, तमाशा म्हणतोय, कादंबरी म्हणतो, तशी त्या काळामध्ये एक छक्कड होती. ती छक्कड म्हणजे माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. आता त्या कालखंडात लोकांनी मैना हा शब्द प्रेयसीला संबोधला. त्यांना वाटलं मैना म्हणजे हा शब्द एखाद्या स्त्रीसाठी आहे. ही कालखंडात मैना म्हणजे स्त्री नाहीये. आजही मी तुम्हाला जर म्हणलं की माझी मैना गावाकडे राहिली, कदाचित तुमच्या मनात मैना म्हटल्याबरोबर वेगळाच काहीतरी आला असणार. पण अण्णाभाऊंनी ज्यावेळेस माझी मैना संबोधली गेली, तर माझी मैना ही खरं तर निपाणी, मुंबई या शहरासाठीचा तो शब्द होता. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहासाचा अभ्यास करत असताना एकीकडे 1 मे 1907 ला महाराष्ट्र स्थापन झाला, महाराष्ट्र स्वतंत्र झाला असं समजा. आता महाराष्ट्र म्हटल्यानंतर तो महाराष्ट्र म्हणून त्याला पुल्लिंग, ती मुंबई म्हणजे स्त्रीलिंगी. महाराष्ट्राला नवरा हा संबोधला गेला शब्द आणि मुंबईला त्या ठिकाणी मैना हा शब्द गेला. नवरा स्वातंत्र्य झाला पण मैना नाही झाली. मग कर्नाटक आणि म्हणजे बेळगाव, तिथे हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास रंगला गेला की निपाणी ही स्वतंत्र होणं गरजेचं होतं. पण त्या कालखंडामध्ये ती महाराष्ट्रात येऊ शकली नाही याची खंत अण्णाभाऊंच्या मनामध्ये राहिली. आणि म्हणून अण्णाभाऊंनी त्या कालखंडात ती छक्कड पुढे आणली की माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या मनाची होती या कायली. त्यांच्या मनामध्ये असणारी सलसल त्या ठिकाणी त्यांनी बोलून दाखवली. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्याचा उल्लेख आजही आपण अनेक व्यक्तींना करत गेलो तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपतींचे विचार सोबत घेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोबत घेत जनतेच्या मनामध्ये रुजवण्याचं कामकाज केलं. कारण त्याच लेखणीने लोकांचं मन परिवर्तन आणि मत परिवर्तन होऊ शकतं हे अण्णाभाऊंना माहीत होतं. आणि म्हणून त्यांनी लेखणीवरती जास्तीत जास्त भर दिला आणि लोकांचं मन परिवर्तन करण्याचं कामकाज हे त्यांच्या जन्मोत्तर नंतर घडण्याचं कामकाज केलं, ते शाहिरांच्या डपाच्या तालावरती. मित्रांनो, खरं तर या ज्या विभूती आपल्याकडे होऊन गेल्या यांच्याकडनं अनेक शिकण्यासारखं आहे. खरं तर यांचे जे विचार आहेत हे डोक्यावरती नाचण्यास किंवा डोक्यावर घेऊन नाचायचे विषय नाहीये. एखाद्या डीजेच्या तालावरती आणि बँडच्या तालावरती फक्त डोक्यावर घेऊन नाचावं असं नाहीये, तर ते डोक्यात घेऊन नाचावं. म्हणजे डोक्यात घेणारे विचार आहेत अशा महान विभूतींचं. अर्थात लोकमान्य टिळकांनी सुद्धा स्वराज्य तितक्या धामनिशी सांगितलं होतं, कारण ते अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांनी आपले विचार मांडलेत. तीच पुढे लेखणी कदाचित एका सूर्याचा अस्त झाल्यानंतर दुसरा सूर्य उगवला, तो 1920 ला 1 ऑगस्टला. आणि मग साहजिकच अण्णाभाऊंनी सुद्धा आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांचं मन परिवर्तन आणि मत परिवर्तन बदलण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला शालेय शिक्षणामध्ये आपल्याला शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे अण्णाभाऊंचे संस्कार, अण्णाभाऊंची चिकाटी, जिद्द. त्यांना माहित होतं की मी असा घाव घातल्याशिवाय हे परिवर्तन होणार नाहीये. आणि हेच परिवर्तन करण्याचं कामकाज अण्णाभाऊंनी आपल्या विचारांच्या द्वारे केलं, लेखणीद्वारे केलं. आणि उभा महाराष्ट्रामध्ये साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती काल महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर सुद्धा अनेक ठिकाणी साजरी केली गेली. रशियात सुद्धा अण्णाभाऊंची जयंती खूप मोठ्या धामधुमेक्यामध्ये साजरी केली गेली. अण्णाभाऊंचे विचार, लोकमान्य टिळकांचे विचार, हे सर्वांचे विचार घेऊन खऱ्या अर्थाने गोडधोडी आपली सुरू ठेवायची असते, तर ती खऱ्या अर्थाने जयंती साजरी होत असते. याच विचारांना मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो आणि याच ठिकाणी थांबतो. आत्मा मालिक.